चला जाऊया प्रभूच्या मंदिरी आज, चला जाऊया प्रभूच्या मंदिरी आज. गाऊया प्रभूचे गौरवगान, गाऊया प्रभूचा महिमा पान. चला जाऊया प्रभूच्या मंदिरी आज, चला जाऊया प्रभूच्या मंदिरी आज. हर्षाने प्रभु स्तुति करो, प्रभुचे आभार गीत गाओ. हर्षाने प्रभु स्तुति करो, प्रभुचे आभार गीत गाओ. स्तुति आराधना करू चला, स्तुति आराधना करू चला. गाऊया प्रभूला जय जयकार. चला जाऊया प्रभूच्या मंदिरी आज, चला जाऊया प्रभूच्या मंदिरी आज. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, खरोखरच आपण परमेश्वराच्या मंदिरी आलेलो आहोत, विश्वासानं आलेलो आहोत, परमेश्वराला धन्यवाद देण्यासाठी आलेलो आहोत. आणि त्याच परमेश्वराकडून त्याला धन्यवाद देत असताना आपल्या गरजा विनंत्या विश्वासानं त्याच्याकडे मागण्यासाठी आलेलो आहोत. तर आपल्या विनंत्या आपल्या गरजा परमेश्वराने ऐकाव्यात. आणि विशेष करून आजच्या ह्या पवित्र मिस्सा बलिदानामध्ये आपण गोरगरिबांसाठी जी प्रार्थना करणार आहोत त्यांना परमेश्वराने आशीर्वाद द्यावा म्हणून आपण सगळेजण मोठ्या विश्वासानं ह्या पवित्र मिस्सा बलिदानात देवाकडे मागूया. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. आणि तुमच्या अंतर्यामी. नवीनाचा दुसरा दिवस. विषय कुटुंबाची ओळख आणि ध्येय. प्रियजनांनो, ओळख ही सुरुवात असते तर ध्येय हा अंतिम टप्पा असतो. कुटुंबात एकत्र राहणं आणि कुटुंबात एकत्र जगणं या दोन्ही परस्पर विरोधी गोष्टी आहेत. काही वेळेस एकत्र राहणारं कुटुंब पर्याय नाही म्हणून एकटं राहत असतं, तर एकत्र जगणारं कुटुंब एकमेकांशिवाय पर्याय नाही म्हणून जगत असतं. कुटुंबातील संस्कार, शिस्त, मूल्य आणि वैचारिक बैठक यामधून कुटुंबाची ओळख तयार होते व यामधूनच देहाचा टप्पा गाठणं सोपं जातं. आजच्या मिसामध्ये आपण प्रत्येकजण आपल्या कुटुंबाची ओळख जाणून घेऊया व ध्येयाचा टप्पा गाठण्याचा प्रयत्न करूया. प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र रहस्य साजरी करण्यासाठी आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची कबुली देऊया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ आणि तुम्हा बंधुभगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, वैगाने मी फार पापे केले आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी धन्य मरिया, सर्व देवदूत, सर्व संत यांना आणि तुम्हा बंधुभगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व शक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. दयाचना गीत क्रमांक 91, हिम नंबर 91. कृपा करो प्रभु है मेरे नाथ, तेरी
तुझे बचा, मन मेरा निर्मल कर दो, मुझ पर अपनी दया करो, दया करो प्रभु हे मेरे नाथ, दया करो प्रभु हे मेरे नाथ, कृपा करो प्रभु हे मेरे नाथ। आज देऊळमाता मरियेच्या निष्कलंक हृदयाचा सण साजरा करत आहे। आपण प्रार्थना करूया। हे प्रभो सर्व समर्थ परमेश्वरा, तुझ्या लोकांना अखंड शारीरिक व मानसिक आरोग्याचा आनंद लाभू दे। कुमारी मरियेच्या गौरवमय प्रार्थनेचे सहाय्य आम्हाला मिळू दे। या जीवनातील दुःखातून आम्हाला मार्ग दाखव आणि सार्वकालिक जीवनाचे सुख दे। ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यांत सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो। यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन। प्रभू परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण गरिबांना शुभवर्तमान सांगण्यासाठी परमेश्वराने मला अभिषेक केला आहे। भग्नहृदयी जनांना पट्टी बांधावी, धरून नेलेल्यांना मुक्तता आणि बंदिवानांना सुटका जाहीर करावी, परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष आणि आमच्या देवाचा सूट घेण्याचा दिवस विधित करावा, म्हणून त्याने मला पाठवले आहे। मी परमेश्वराच्या ठाई अत्यंत हर्ष पावतो, माझ्या देवाच्या ठाई माझा जीव उल्हासतो, कारण जसा नवरा शेलापागोटे बांधून स्वतःला याजकासारखा मंडित करतो आणि नवरी जशी अलंकारांनी स्वतःला विभूषित करते, तशी त्याने मला तारणाची वस्त्रे नेसवली आहेत। मला धार्मिकतेच्या झग्याने सजवले आहे, कारण भूमी जशी आपले अंकुर उगविते, मळा जसा आपणात पेरलेले बीज उगवतो, तसा प्रभू परमेश्वर सर्व राष्ट्रांदेखत धार्मिकता आणि कीर्ती अंकुरित करील। प्रभूचा शब्द। वाला धन्यवाद। प्रतिसाद स्तोत्र। प्रतिसाद। देवाच्या ठाई माझा जीव उल्हासला आहे। प्रतिसाद। देवाच्या ठाई माझा जीव उल्हासला आहे। माझा जीव प्रभूला थोर मानतो आणि देव जो माझा तारणारा, त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे, कारण त्याने आपल्या दासीच्या दैन्यावस्थेचे अवलोकन केले आहे। पहा, आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील। प्रतिसाद। देवाच्या ठाई माझा जीव उल्हासला आहे, कारण जो समर्थ आहे त्याने माझ्याकरिता महत्कृत्ये केली आहेत। त्याचे नाव पवित्र आहे। जे त्याचे भय धरतात त्यांच्यावर त्याची दया पिढ्यानुपिढ्या आहे। प्रतिसाद। देवाच्या ठाई माझा जीव उल्हासला आहे। त्याने भुकेलेल्यांना उत्तम पदार्थांनी तृप्त केले आहे आणि धनवानांना रिकामे लावून दिले आहे। आपली दया सर्वकाळ स्मरून त्याने आपला सेवक इस्रायल याला सहाय्य केले आहे। प्रतिसाद। देवाच्या ठाई माझा जीव उल्हासला आहे। कृपया शिवर्तमानासाठी उभे असा।
हालेलुया हालेलुया हालेलु हालेलु हालेलुया मरियम मातेची स्तुती करूया या दासीच्या जगवाला प्रभूने उंचाविले अति कारण केले अद्भुत कृत्य प्रभुरायाने माझ्यासाठी प्रभुरायाने माझ्यासाठी हालेलुया हालेलुया प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी लोकलेखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशूचे आईवडील दरवर्षी वलांडण सणाला येरुशलेम येथे जात असत. तो 12 वर्षाचा झाला तेव्हा ते त्या सणातील रिवाजाप्रमाणे तेथे गेले. मग सणाचे दिवस संपल्यावर ते परत जायला निघाले. तेव्हा तो मुलगा येरुशलेम येथे मागे राहिला हे त्याच्या आईवडिलांना कळले नाही. तो वाटेच्या सोबत्यांत असेल असे समजून ते 1 दिवसाची वाट चालून गेले. नंतर नातलग व ओळखीचे यांच्यामध्ये त्यांनी त्याचा शोध केला, परंतु तो त्यांना सापडला नाही. म्हणून ते त्याचा शोध करीत येरुशलेम येथे परत गेले. 3 दिवसानंतर तो त्यांना मंदिरात गुरुजनांमध्ये बसून त्यांची भाषण ऐकताना आणि त्यांना प्रश्न करताना सापडला. त्याचे बोलणे जे ऐकत होते ते सर्व त्याच्या बुद्धीवरून व उत्तरावरून थक्क झाले. त्याला पाहून त्यांना आश्चर्य वाटले आणि त्याची आई त्याला म्हणाली, बाळा, तू आम्हाबरोबर असा का वागलास? पहा, तुझे वडील व मी कष्टी होऊन तुझा शोध करीत आली. तो त्यांना म्हणाला, तुम्ही माझा शोध करीत राहिला हे कसे? जे माझ्या पित्याचे आहे त्यात मी असावे हे तुमच्या ध्यानात आले नाही काय? परंतु तो हे से त्यांच्याशी बोलला ते त्यांना समजले नाही. मग तो त्यांच्याबरोबर नाझरेतात गेला आणि त्यांच्या आज्ञेत राहिला. त्याच्या आईने या सर्व गोष्टी आपल्या मनात ठेवल्या. येशू ज्ञानाने आणि शरीराने देवाच्या व माणसांच्या समोर वाढत गेला. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठाई संपलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्या नोवेनाच्या दुसऱ्या दिवशी आज आपण कुटुंब, ओळख आणि ध्येय ह्या विषयावर मनन चिंतन करत आहोत. जेव्हा आपण पहिल्यांदा एखाद्या नवीन व्यक्तीला भेटतो तेव्हा आपण त्या व्यक्तीला त्याचं नाव काय, तो कुठून आलेला आहे, त्याचं कुटुंब कोणतं असे प्रश्न विचारतो. आणि प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला समजतं की हा अमुक व्यक्ती, ह्याचं हे नाव आहे, तो ह्या कुटुंबातून आलेला आहे की तो ह्या गावामधून आलेला आहे. आणि ते माहीत करून झाल्यानंतर जर ते कुटुंब, जर ती फॅमिली आपल्याला माहीत असेल, जर तो गाव आपल्याला माहीत असेल, जर त्या गावातली माणसं आपल्याला माहीत असतील, त्या माणसाचे नातेवाईक आपल्याला माहीत असतील, तर त्या माणसाची आयडेंटिटी, ओळख काय आहे ते आपण समजून घेतो आणि त्या माणसाला जणू काही एक लेबल लावत असतो. येशू ख्रिस्ताच्या जीवनात देखील तो त्याचं मिशन कार्य करत असताना त्याला देखील त्याची आयडेंटिटी, त्याची ओळख काय होती हे लोकांनी सांगितलं की हा मरियेचा मुलगा आहे, हा योसेफ जो सुताराचं काम करतो त्याचा मुलगा आहे. आणि इतकंच नाही तर येशूची वंशावळ, येशू कोणत्या परिवारामधून, त्याचे पूर्वज कोण आहेत हे दाखवून देण्यासाठी, येशूची ओळख पटवून देण्यासाठी त्याची वंशावळ आपल्याला शुभवर्तमानामध्ये देण्यात आलेली आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये अध्याय 1 ओवी 26 आणि 27 आपल्याला सांगतं की परमेश्वराने माणसांना कुत्र्या मेंढराप्रमाणे बनवलं, हो की नाही? येस ऑर नो? गॉड क्रिएटेड ह्युमन बीइंग्स
इन द इमेज ऑफ डॉग्स अँड कॅट्स, राईट? नाही. तर आपल्याला पवित्र शास्त्र काय सांगतं? परमेश्वरानं किंवा देवानं मानवाला त्याच्या प्रतिमेप्रमाणे घडवला. गॉड क्रिएटेड ह्युमन बिईंग्स इन हिज ओन इमेज अँड लाईकनेस. म्हणजेच माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, देवानं प्रत्येक मानवाला जो जन्मास येतो त्याला त्याची ओळख दिलेली आहे. प्रत्येक माणूस हा स्पेशल आहे. तो स्त्री असो वा पुरुष असो, तो लहान असो वा मोठा असो, प्रत्येक माणसाला ज्याची त्याची ओळख देवानं दिलेली आहे. आणि ही ओळख आपण आपल्या अंतःकरणामधून, आपल्या आत्मधून आपण शोधायला पाहिजे आणि आपण त्याचा शोध घेतला पाहिजे. परंतु बहुतेक माणसं ह्या आयडेंटिटीचा, ह्या स्वतःच्या ओळखीचा शोध बाहेरून किंवा बाह्य गोष्टीवरून करत असतात. उदाहरणार्थ करिअर किंवा माझी जी नोकरी आहे. काही जणांना असं वाटतं की माझी नोकरी माझं अस्तित्व आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तुम्ही ऑफिसमध्ये कदाचित बॉस असाल किंवा पिऊन असाल, तुम्ही कदाचित काम करणारे एखादे साधे माणूस असाल, परंतु तुम्ही ते ऑफिसमध्ये आहात. तुमच्या त्या ऑफिसच्या कामामध्ये आणि स्वतःच्या असलेल्या आयडेंटिटीमध्ये, ओळखीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तुम्ही बॉस, तुम्ही मोठे तुमच्या ऑफिसमध्ये, तुम्ही घरी वेगळे आहात. तुम्ही बॉस असाल की तुम्ही पिऊन आहात, तुम्ही झाडू मारणारे आहात की तुम्ही कम्प्युटर काम करणारे आहात, ते तुमचे कामाची पोझिशन, तुमची आयडेंटिटी, तुमची ओळख ठरवत नाही. आणि जी नोकरी आहे, जी काल होती ती आज जाऊ शकते माझ्या प्रिय बंधू भगिनींनो. परंतु जी स्वतःची आयडेंटिटी आहे, स्वतःची जी ओळख आहे, जी देवाने आपल्याला दिलेली आहे, ती सदोदित राहते. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, करिअर किंवा नोकरी ही माणसाची ओळख नाही. दुसऱ्या गोष्टी म्हणजे काही जणांना वाटतं मी सुंदर आहे. मुलींना किंवा लेडीजला वाटतं आय एम सो ब्युटिफुल. जेंट्सला वाटतं आय एम सो हँडसम. म्हणजे हीच माझी ओळख आहे. नाही माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, सकाळी उगवलेलं टवटवीत फूल संध्याकाळी कोमेजून जातं. आपली जी जवानी आहे ती 50-70 वर्षाची असेल आणि नंतर ती कोमेजून जाणार आहे. जे तुमच्याकडे आकर्षित झालेले होते ते एक दिवशी तुमच्याकडे बघणार देखील नाहीत. आणि म्हणून माणसाची शारीरिक सौंदर्यता किंवा शारीरिक सौंदर्य ही माणसाची ओळख नाही. काही जणांना वाटतं माझ्याकडे पैसा आहे, प्रतिष्ठा आहे, नाव आहे, मोठा आहे, म्हणून ती माझी ओळख आहे. नाही माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जे माणसाचं ओळखलं जातं, जे माणसाचं मोजता येतं, ते माणसाचं संपलं देखील जातं. आणि म्हणून करिअर, सौंदर्य, प्रतिष्ठा, ग्रेड्स ही आपली ओळख नाहीत. तर आपली ओळख आहे माणुसकी, आपली ओळख आहे प्रतिमा, आपली ओळख आहे देवाच्या प्रतिमेप्रमाणे बनवलेले. एक CEO, एका कंपनीचा CEO लोकांना ॲड्रेस करताना सांगत होता की जेव्हा मी मोठ्या पदावर होतो तेव्हा मला कंपनीचे लोक दुसऱ्या ठिकाणी जात असताना मला बिझनेस क्लासचं फ्लाईट तिकीट द्यायचे. मी एअरपोर्टवर पोचल्यानंतर मला गाडी पाठवायचे आणि मला 5 स्टार 7 स्टार हॉटेलमध्ये न्यायचे. मला फोन करून विचारचे, साहेब तुम्हाला कॉफी आणू की तुम्हाला चहा आणू, तुम्हाला खायला आणू की तुम्हाला प्यायला आणू. अशा प्रकारची मला ट्रीटमेंट ते देत होते, कारण मी त्या वरच्या पोझिशनवर, मी CEO होतो. परंतु जेव्हा माझं ते पद गेलं आणि मी एक साधासुद्धा नोकर बनलो तेव्हा मला कोणीच तिकीट दिलं नाही, माझ्यासाठी कोणीही गाडी घेऊन आलं नाही, मला कोणीही हॉटेलमध्ये नेलं नाही. जे काही करायचं होतं ते मला स्वतःच्याच पैशाने, मला माझ्या स्वतःच्याच खर्चाने करावं लागलं. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो सांगत आहे, करिअर, पोझिशन, सौंदर्य हे आपली ओळख नाही, हे आपली ओळख नाही. आणि म्हणून जर आपल्याला आपली ओळख करून घ्यायची असेल, जर आपल्याला आपली ओळख समजून घ्यायची असेल, तर आपल्याला देवावर जो विश्वास आहे, देवाने जी आपल्याला ओळख दिलेली आहे ती जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आणि जर ते जाणून घ्यायचं असेल तर सगळ्यात प्रथम देव कोण आहे, देवाचं वचन माझ्यासाठी काय सांगत आहे हे जाणून घेणं आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, कुटुंबामध्ये जीवन जगत असताना जर आपण आपली आयडेंटिटी, आपली ओळख जर आपण बाहेर शोधत गेलो तर आपण निराश होऊ. पण जर आपण आपली ओळख, आपल्या कुटुंबाची ओळख जर आपण देवामध्ये शोधली तर आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळेल. आपण सगळेजण कोण आहोत? आपण सगळेजण कोण आहोत? वी आर ऑल ख्रिश्चन्स, राईट? आपण सगळेजण ख्रिस्ती आहोत, सगळेजण ख्रिस्ती आहोत. परंतु माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, चर्चला येऊन आपण ख्रिस्ती होत नाहीत. चर्चला कोण पण येतील, आपल्या इतर धर्माचे बंधू भगिनी पण चर्चला आले असतील, हो की नाही?
चर्चला इतर बंधू भगिनी आले असतील, चर्चला येऊन आपण ख्रिस्ती होत नाहीत. जेव्हा आपण ख्रिस्तासारखं जीवन जगतो, जेव्हा आपण ख्रिस्ताने शिकवलेली शिकवण आपल्या जीवनामध्ये जगून आपण इतरांशी वागण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा आपण खरे ख्रिस्ती बनत असतो माझ्या प्रिय बंधू भगिनींनो. आणि म्हणून येशू आणि देव आपल्याला बोलावत आहे, माझी ओळख काय आहे, माझी आयडेंटिटी काय आहे हे जाणून घेण्यासाठी. आणि जेव्हा ती ओळख पटते, जेव्हा ती ओळख समजते, ती ओळख, ती जाणीव आपल्या जीवनामध्ये जगण्यासाठी. विचार करा, जर येशू इकडे असता आणि जर येशू तुमच्याकडे बघत असता तर त्याने कसं बघितलं असतं? आपल्याला वाटतं मी पापी आहे, मला देवाची क्षमा मिळणं कठीण आहे, देव मला क्षमा करणार नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ही प्रवृत्ती आपली आहे. आपल्याला जो आवडतो त्याला आपण जवळ घेतो, आपल्याला जो आवडत नाही त्याला आपण मागे ढकलत असतो. परंतु देव तसा नाही. देवासाठी सगळी जण त्याची मुलं आहेत. पापी असो किंवा पुण्य करणारी असो, कोणीही असो, देव सगळ्यांना आपल्या व्यंगेमध्ये घेत असतो आणि त्याच्या प्रेमामध्ये भरत असतो. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, येशू आपल्याला जे एक हरवलेलं मेंढरू आहे त्याप्रमाणे कवटाळत आहे, त्याच्या व्यंगेमध्ये घेत आहे आणि त्याच्या खांद्यावर ठेवून नाचत नाचत तो त्याच्या देवाच्या पित्याच्या कळपामध्ये घेऊन जात आहे. म्हणून 5 गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. देवाने आपल्यावर प्रेम केलेलं आहे, ही आपली ओळख आहे. देवाने आपल्याला प्रेम केलेलं आहे. आपण कोणाचे कार्बन कॉपी नाहीत. जरी जुळी भावंड जन्माला आली, भाऊ किंवा बहीण किंवा भाऊ किंवा भाऊ, बहीण किंवा बहीण, ते एकत्र कधीच नसतात. जरी ते चेहऱ्यावरून सारखे दिसणारे असले तरी त्यांची वागणूक, जरी त्यांचं आचरण, त्यांची मोठे होण्याची पद्धत, त्यांची खाण्याची स्टाईल, त्यांची बोलण्याची स्टाईल एकामेकांपासून वेगळी असते. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रत्येक जण वेगळा आहे. प्रत्येक जण वेगळा आहे. जसा कुंभार बसून त्या मडक्याला आकार देतो, जसं त्याच्या आवडीनुसार ते मडकं तो घडवत असतो आणि त्याला ह्या अस्तित्वामध्ये आणत असतो, तसंच देवाने प्रत्येकाला घडवलेलं आहे. कारण देव तुमच्यावर आणि माझ्यावर प्रेम करत असतो. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे आपण प्रत्येक जण निवडलेले आहोत. जसं देवाने अब्राहमाला निवडलं, जसं देवाने मोशेला निवडलं, जसं देवाने पेत्राला निवडलं, जसं देवाने मरियला निवडलं, जसं देवाने संत अंतोनीला निवडलं, तसंच देवाने प्रत्येकाला निवडलेलं आहे त्याचं मिशन कार्य करण्यासाठी. आपल्याला वाटेल मी काय मिशन कार्य करणार, मिशन कार्यासाठी मी बाहेर जाऊ शकत नाही, फादर सिस्टरांसारखं मी इतर ठिकाणी जाऊ शकत नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण जेथे आहोत, आपण जसे आहोत तेच आपलं मिशन कार्य आहे. मिशन कार्य करण्यासाठी आपला जीव देण्याची गरज नाही. ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी मला बघून इतरांना ख्रिस्त मिळत आहे का, ह्याची जाणीव माझ्या जीवनातून झाली पाहिजे. आणि म्हणून आपण प्रत्येक जण निवडलेलो आहोत. तिसरी ओळख म्हणजेच आपण क्षमा केलेले माणसं आहोत. देव हा क्षमाशील आहे, देव हा प्रेमळ आहे, देव हा माया करणार आहे. आणि म्हणूनच येशू ख्रिस्ताकडे जेव्हा त्या व्यभिचारी बाईला आणलेलं होतं आणि त्यांनी सांगितलं, ह्या बाईला काय करावं ह्याची तुम्ही शिकवण आहात, येशूने त्या माणसांना म्हटलं, तुमच्यापैकी जो कोणी पापविना असेल, जो पाप विरहित असेल, पापाशिवाय असेल, त्याने पहिला दगड मारावा. आणि प्रत्येक जण घरी निघून गेला, कारण प्रत्येक जण पापी होता. परंतु येशू नंतर त्या स्त्रीला विचारतो, बाई तुला कोणी शिक्षा दिली नाही काय? मी देखील तुला शिक्षा देत नाही. परंतु येशू काय म्हणतो शेवटी? जा आणि पुन्हा पाप कर. राईट, हो की नाही? गो अँड सिन अगेन. येशू तसंच बोलला ना त्या बाईला? नाही. येशूने काय म्हटलं? जा आणि पाप पुन्हा करू नकोस. आपल्याला देखील क्षमा करण्यात आलेली आहे आणि म्हणून पाप न करण्यासाठी देव आपल्याला पाठवत आहे. चौथी गोष्ट, चौथी ओळख म्हणजेच आपण तारलेले लोक आहोत. क्षमा मिळवणं म्हणजे तारण मिळवणं. आणि जसं तारण येशू ख्रिस्तानं त्या क्रुसावर मरून 2000 वर्षा अगोदर दिलं, तोच येशू ख्रिस्त दर दिवशी ह्या पवित्र मिस्सा बलिदानाच्या वेळी मरून तुम्हाला आणि मला आपल्याला तारण देत आहे. आपलं तो तारण करत आहे. आपल्याला तो नरकातून बचावून आपल्याला तो स्वर्ग राज्यामध्ये घेऊन जात आहे. आणि पाचवी गोष्ट म्हणजे आपण प्रत्येक जण देवाची मुलं आहोत. आपण रस्त्यावर टाकलेली नाहीत, आपण कोणातरी हरामखोराची मुलं नाहीत, तर आपण देवाची निवडलेली मुलं आहोत.
जसं देवाने इस्रायल लोकांना निवडलं तसंच देवाने तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे त्याच्या कुटुंबामध्ये सहभागी होण्यासाठी, त्याच्या स्वर्गराज्यामध्ये येण्यासाठी आणि त्याच्या स्वर्गराज्याचा आनंद जसा देवदूत आणि संत घेत आहेत तसा आपल्याला देखील मिळावा म्हणून येशू ख्रिस्तानं आणि देवानं आपली निवड केलेली आहे त्याच्या कुटुंबामध्ये. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, कुटुंबामध्ये फक्त आपली वाढ होत नाही तर कुटुंबामध्ये आपली जडणघडण होत असते, कुटुंबामध्ये संस्कार होत असतात. आपल्याला ताडामाडासारखं वाढायचं नाही. ताडामाडासारखे कोण पण कुठे पण वाढतात. तुम्ही झाड लावा, त्याला पाणी देऊ नका, ते बिंदास वाढेल, परंतु त्याच्यावर फळं येतील का? फळं त्याच्यावर येणार नाही, कारण त्याला खत नाही, त्याला पाणी नाही, त्याची काळजी नाही. जेव्हा आपण त्याची काळजी घेतो तेव्हा त्या झाडाला सुंदर आणि गोड मधुर अशी फळं येत असतात. तसंच कुटुंबामध्ये प्रत्येक मुलामुलीवर जेव्हा संस्कार केले जातात, त्या मुलामुलींची जडणघडण केली जाते, तेव्हा त्यांना चांगली फळं त्यांच्यावर चांगल्या जीवनातून बाहेर दाखवता येतात. परंतु माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ही जडणघडण करत असताना, हे संस्कार करत असताना जीवन सोपं आहे असं नाही. जीवनामध्ये दुःखांना सामोरं जावं लागेल, जीवनामध्ये कष्टांना सामोरं जावं लागेल. सुखामध्ये आणि दुःखामध्ये दोन्हीही प्रसंगी माणसाची जडणघडण होत असतं. फुलं फक्त मातीमध्ये येत नाही तर फुलं चिखलामध्ये देखील वाढतात. फुलं फक्त मातीमध्ये येत नाही तर फुलं चिखलामध्ये पण वाढतात. आणि म्हणून मनुष्य फक्त सुखामध्ये वाढत नाही तर मनुष्याची जडणघडण दुःखामध्ये देखील होत असते माझ्या प्रिय बंधू भगिनींनो. परंतु आज सोशल मीडियाचं युग आहे. स्मार्ट जनरेशन, जेन झी, यंगस्टर्सला हा शब्द माहीत आहे, येस ऑर नो? जेन झी म्हणजे आमच्या आईवडिलांना तेवढं माहीत नाही, आम्ही तर टॉप क्लास वरच्या थराचे लोक आहोत. परंतु माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मोठ्यांपेक्षा लहानांना आज स्वतःची ओळख काय आहे, स्वतःची आयडेंटिटी काय आहे ह्याची खरी जाणीव नाही. म्हणून खोटे नाटे देखावे करून आज सोशल मीडियावर खोट्या नाट्या आयडी बनवत आहेत. स्वतः जे नाहीत त्याचं प्रदर्शन करून ते इतरांना दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसऱ्यांकडून गोष्टी भाड्याने घेऊन जणू काही मीच श्रीमंत आहे, माझ्याकडे गाड्या आहेत, माझ्याकडे एवढा पैसा आहे, माझं जीवन इतकं चांगलं आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, दिवसा उगवणारा सूर्य संध्याकाळी मावळतो. केलेले देखावे एक ना एक दिवशी नक्कीच मिटणार आहेत. आणि म्हणून देवाने जे आपल्याला खरी ओळख दिलेली आहे ती जाणून घेणं आणि त्याच्यामध्ये जगणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ही ओळख जाणून घेण्यासाठी, ती टिकवण्यासाठी आणि ती वाढवण्यासाठी काय गरजेचं आहे, आपलं ध्येय काय असावं? ध्येय नंबर 1, व्यावहारिक शिक्षणाबरोबरच आपण धार्मिक शिक्षण देणं हे गरजेचं आहे. आज बालवाडीची मुलं, नर्सरीची, प्ले ग्रुपची मुलं देखील ट्युशनला जातात, हो की नाही? प्ले ग्रुपची मुलं देखील ट्युशनला जातात. बिचारी सकाळी लवकर उठतात, त्यांचे डोळे अर्धे बंद असतात, बाबा उठ ट्युशनला जायचं आहे. आणि आईवडिलांना काय वाटतं, जर त्याला ट्युशनला पाठवलं नाही तर त्याचे टीचर्स त्याला बोंब मारतील, त्याच्याबद्दल आपल्याला ऐकायला लागेल. चांगलं आहे, मी सांगत नाही, आज शिक्षणाची खूप गरज आहे, करणं खूप गरजेचं आहे. परंतु मला एकच प्रश्न आहे, जसं आपण शाळेय शिक्षण देतो तितक्याच आवडीने मुलांना जेव्हा संडे स्कूल असतो, जेव्हा कॅटेकिझम असते, आपण पाठवतो का मुलांना? जेव्हा फादर्स किंवा कॅटेकिझम टीचर विचारतात, आपण काय म्हणतो? फक्त एकच दिवस सुट्टी असते, आम्ही आराम नाही केला तर आम्ही आराम कधी करायचा? धार्मिक शिक्षण शून्य आणि व्यावहारिक शिक्षण पुढे पुढे. जर धार्मिक शिक्षण नसेल माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जर आपल्यामध्ये संस्कार नसतील तर शिक्षण कितीही असलं तरी काहीच फायदा नाही. म्हणून मी नेहमीच म्हणतो सुशिक्षित नसला चालेल, परंतु सुसंस्कृत असणं खूप गरजेचं आहे. इफ यू आर नॉट एज्युकेटेड इट्स ओके, बट लर्न द मॉरल व्हॅल्यूज दॅट विल गिव्ह यू द बेनिफिट इन युअर लाईफ. सो व्यावहारिक ज्ञानाबरोबरच धार्मिक शिक्षण देखील खूप महत्त्वाचं आहे. दुसरा मुद्दा, मुलं वस्तू मागतात, त्यांना द्या, परंतु वस्तूबरोबरच त्यांना वेळ द्यायला शिका. त्यांचे जे प्रश्न असतील त्यांना ते सोडवायला शिका. त्यांच्याबरोबर बसा, त्यांच्याबरोबर प्रार्थना करा, त्यांना काय असेल ते सांगा. सुरुवातीला जर त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत, जसजसे ते मोठे होतील तसे तुमच्याकडे ते येणारच नाहीत. गोष्टी आईवडिलांना रिप्लेस करू शकत नाहीत, म्हणून वस्तूंबरोबर मुलांना वेळ द्या. तिसरी गोष्ट, आज गुगल अंकल सगळ्यांची उत्तरं देत आहे, हो की नाही? गुगल अंकल आहे की नाही? परंतु गुगल अंकल सगळ्या प्रश्नांची उत्तर देऊ शकत नाही. जर मी माझ्या चपला चर्चच्या बाहेर काढल्या आणि कोणी चोरून गेलं आणि मी गुगल अंकलला विचारलं माझ्या चपला कोणी चोरल्या, तो देईल का उत्तर?
साधा प्रश्न, जोकसारखा प्रश्न, परंतु तो उत्तर देणार नाही. म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, कदाचित तुम्ही कमी शिकलेले असाल, कदाचित तुम्ही जास्त शिकलेले असाल, कदाचित तुम्हाला कमी माहीत असेल, कदाचित तुम्हाला जास्त माहीत असेल, परंतु आपल्या मुलांबरोबर बसा. कदाचित त्यांना आवडणार नाही, थोडंफार त्यांना अनुभव येऊ द्या की माझे आईवडील काय आहेत, माझ्या आईवडिलांचा अनुभव काय आहे. त्यावेळेस कदाचित त्यांना बोरिंग वाटेल, कंटाळवाणा वाटेल, परंतु जसजसे ते वाढत जातील तशी त्यांना तुमची किंमत काय आहे ते नक्कीच कळेल. आणि म्हणून गुगल अंकलवर डिपेंड राहू नका, तर मुलांना सल्ला आणि मार्गदर्शन नक्कीच करा. आणि सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतीही गोष्ट गृहीत धरू नका. जर तुम्हाला काही लागत असेल, काय हवं असेल तर शब्दाने बोला. कधी आपल्याला काय वाटतं, मी आजारी आहे, परंतु मी बोलणार नाही. माझ्या नवऱ्याने बायकोला समजलं पाहिजे, बायकोने नवऱ्याला समजलं पाहिजे, आईवडिलांनी मुलांना समजलं पाहिजे, मुलांनी आईवडिलांना समजलं पाहिजे. कधी ते समजत नाहीत, कारण ते त्यांच्या टेन्शनमध्ये असतात. म्हणून बोला. बोलल्यावर मागितलं जातं. मी तुमच्यासमोर एक प्रसंग ठेवतो. एका मुलीचं एका मुलावर प्रेम होतं, परंतु ती मुलगी कधीच त्या मुलाकडे गेली नाही आणि त्याला प्रपोज केलं नाही. कारण त्या मुलीला भीती होती की हा मुलगा मला नकार देणार, कारण प्रत्येक मुलीला हा मुलगा नकार देत होता. जी मुलगी त्या मुलाकडे गेली आणि तिने त्याला सांगितलं आय लव्ह यू किंवा मी तुझ्यावर प्रेम करते, तो मुलगा प्रत्येक वेळी सांगायचा सॉरी मला पसंत नाही. काही वर्ष निघून गेली, ह्या मुलीचं लग्न झालं, परंतु त्या मुलाचं लग्न झालं नाही. आणि वर्ष निघून गेल्यानंतर तो मुलगा स्टोरी टेलर, आपण बघतो आज पोएम्स रिसायटर, स्टोरी टेलर किंवा अनेक असे प्रोफेशन आहेत आजकाल निवडले जात आहेत. तर त्याने स्टोरी टेलिंगचं प्रोफेशन निवडलं आणि ही बाई आपल्या संसारिक जीवनामध्ये व्यस्त होती. तिची 8-9 वर्षाची मुलगी देखील झालेली होती आणि ती यूट्यूबवर बघायची की हा माणूस स्टोरी टेलर आहे जो आपल्या गावामध्ये आपल्या शहरामध्ये येणार आहे. तर तिने आईला रिक्वेस्ट केली की मला त्याची स्टोरी ऐकायला जायचं आहे. आणि तेथे गेल्यानंतर तो प्रोग्राम संपल्यानंतर तिने ओळखलं की हाच तो मुलगा ज्याच्यावर मी काही वर्षा अगोदर प्रेम करायची. तिने हिम्मत केली आणि ती त्या माणसाकडे गेली आणि तिने त्याला सांगितलं की काही वर्षा अगोदर जेव्हा आपण कॉलेजमध्ये होतो तेव्हा मी तुझ्यावर प्रेम करायची, परंतु मी तुला ते सांगितलं नाही कारण मी घाबरायचे, कारण तू प्रत्येक मुलीला नकार द्यायचास. त्या माणसाने त्या बाईला उत्तर दिलं, मी प्रत्येक मुलीला नकार द्यायचो कारण माझं प्रेम तुझ्यावर होतं आणि मला वाटलं तू माझ्याकडे येऊन मला प्रपोज करशील. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, म्हणून मी सांगतोय गृहीत धरू नका. लग्न संस्कारामध्ये कुटुंबामध्ये संवाद हा महत्त्वाचा आहे. कम्युनिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. दुखणं असेल, सुख असेल, जे काही असेल ते सांगत चला, बोलत चला, ज्याच्यातून कुटुंब भक्कम होत असतं आणि वाढत लागत असतं. आणि म्हणून आपली ख्रिस्ती जी ओळख आहे, ख्रिस्ती जी आयडेंटिटी आहे ती कशी समजेल. इंग्रजीमध्ये एक गीत आहे, हिम आहे, येस देल नो वी आर ख्रिश्चन्स बायाला. येस, आपल्या प्रेमामधून आपली ओळख काय आहे ती समजली जाणार आहे. संत अंतोनींनी त्याची ओळख करून दिली. संत अंतोनींनी देवाचं कार्य केलं. संत अंतोनींनी देवाचा सेवा कार्य बनला. त्याने संवाद साधला. त्याचं कुटुंब सोडून जेव्हा तो धर्मगुरू झाला त्याने फ्रान्सिस्कन संस्थेमध्ये आपलं जी ओळख होती ती दाखवून दिली आणि त्याने त्याचं मिशन कार्य पूर्ण केलं. आणि म्हणूनच मोठ्या विश्वासानं आपण त्याची प्रार्थना करण्यासाठी आलेलो आहोत, त्याच्याकडे मागण्यासाठी आलेलो आहोत. म्हणून संत अंतोनीच्या मध्यस्थीने मागूया. एक मराठीमध्ये गीत आहे, परमेश्वराच्या संता आलो तुझ्या चरणी, गाते तुझी स्तुती ही सारी धरणी, नम्र झालास तू येशूच्या मागे चालूनी, पवित्र कर आम्हा लेकरे तुझी करुणी. त्यांनी आपल्याला लेकरं करावी, आपल्या कुटुंबाची ओळख आणि आपलं ध्येय मिशन पूर्ण करावं म्हणून संत अंतोनीच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. आणि प्रत्येक कुटुंबासाठी आणि विशेष गरीब कुटुंबासाठी आपण त्याच्याकडे विनंती करूया. अर्पण गीत क्रमांक 234, सिम नंबर 234. तुझे
रोटी मुखी मिळू दे, आनंदाची रोटी मुखी मिळू दे. बंधू भगिनींनो, माझे व तुमचे बलिदान सर्व शक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे, आमचे व आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. हे सर्व समर्थ बापा, तुझा पुत्र ख्रिस्त ह्याच्या जन्माद्वारे कुमारी मरियेचे तुझ्यावरील प्रेम व तिचे पावित्र्य ह्यांच्यात वाढ झाली. ख्रिस्ताची मानवता आम्हाला आमच्या अशक्तपणात धैर्य देवो, आम्हाला पापमुक्त करो आणि आमचे अर्पण स्वीकारनीय बनव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व वास्तव आहे. हे प्रभू पवित्र पित्या, सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे, कारण तुझ्या प्रिय पुत्राद्वारे तू मानवी परिवार निर्माण केलास. त्याच्याद्वारे तू आम्हाला पुन्हा तुझ्या प्रतिमेप्रमाणे बनवलेस. म्हणून सर्व सृष्टीमंडळाकडून तुझ्या आज्ञापालन व्हावे, ख्रिस्त सभेकडून तुझे स्तवन गायलेस जावे आणि स्वर्गातील संतांनी तुझे आभार मानावेत. हा तुझा हक्क आहे. आणि म्हणून सर्व दूतगणांबरोबर आम्ही सुद्धा तुझे आनंदाने सदा सर्वदा गौरव गीत गातो. गुणगान गीत क्रमांक 290, हिम नंबर 290. पे बन के पूछते रहे हर सुबह और शाम, पावन स्तुति करते हम. पावन 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 स्तुति करते हम. पावन 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 स्तुति करते हम. स्वर्ग महिमा तेरी गाते पृथ्वी सारी, प्रभु तू ही है गौरवशाली, पावन स्तुति करते हम. पावन 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 स्तुति करते हम. पावन 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 स्तुति करते हम. हे प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. हे दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर दव वर्षावाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरे गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार म्हणून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा.
भक्त गणानो सदा करूया आपुल्या श्रहते साऊच्या मरणातुनी प्रभु येशू उठला येईल जगती पुन्हा भेटीला श्रद्धेचा या पुनरुच्चार. हे प्रभो, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्याद्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि फ्रान्सिस आमचे पोप, ऑस्वर्ल्ड कार्डिनल ग्रेशियस, आमचे इतर बिशप्स आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्ण विष्कार घडव. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि से तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पवित्र पती संत योसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगीच्या सर्व संतांनी, विशेष करून संत अंतोनी यांनी तुला संतुष्ट केले आहे. त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ता द्वारे ख्रिस्ता सह ख्रिस्ता पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ विद्या नम्र तुझ्या तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. प्रभू येशू ख्रिस्तानं शिकवलेली प्रार्थना मोठ्याने धैर्याने आपण म्हणूया. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशीच तू आमच्या अपराध क्षमा कर, आणि आम्हाला हो प्रसंगी पडू दे नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोडवसे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेच्याने आमचा तारणारे येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने मी पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. कारण राज्य, अधिकार आणि गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यच शिवे असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा सर्वदा असो आणि तुमच्या अंतर्यामी. आपण ख्रिस्ताची शांती एकमेकांस देऊया. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हाला शांती दे. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू बघा, जे आपल्या प्रत्येकाला, आपल्या कुटुंबाला आपली ओळख आणि आपलं ध्येय मिळवून देते आणि ते जगण्यास आशीर्वाद देखील देते. ह्या कोकराच्या भोजनास आलेले धन्य. हे प्रभू, तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही,
परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. कृपया सूचनेकडे लक्ष असू द्या. ख्रिस्त शरीर हे फक्त बाप्तिस्मा घेतलेल्या रोमन कॅथलिक बंधू भगिनींसाठीच आहे. जे इतर धर्मीय मिसा बलिदानात सहभागी झाले आहेत, आम्ही आपले सर्वांचे प्रेमाने स्वागत करत आहोत. कृपया आपण जागेवरती बसून गायनामध्ये सहभाग घ्यायचा आहे. ख्रिस्त शरीर यह सिर्फ ख्रिस्ती लोगों के लिए है. होली कम्युनियन इज ओनली फॉर कॅथलिक. ख्रिस्त शरीर स्वीकारण्यासाठी कुणीही घाई गर्दी करू नका. स्वयंसेवकांच्या आज्ञेनुसार ख्रिस्त शरीर ग्रहण करा. धन्यवाद. ख्रिस्त शरीर गीत. चांदनी सी तू शीतल, फूलों से तू कोमल, प्यार तेरा निर्मल, ये प्यारी मरियम. से तू शीतल, फूलों से तू कोमल, प्यार तेरा निर्मल, हे प्यारी मरियम. चांदनी से तू शीतल, फूलों से तू कोमल, तेरा निर्मल, हे प्यारी मरियम. हाथों को यीशु के तूने ताक चलना सिखाया, डगमगाते कदमों को उसने गिरने से तूने बचाया. हम नन्हे बच्चों को तू दे सहारा, जब जब गिरे हम पापों में. हम नन्हे बच्चों को तू दे सहारा, जब जब गिरे हम पापों में. चांदनी सी तू शीतल, फूलों से तू कोमल, प्यार तेरा निर्मल, हे प्यारी मरियम. कलवारी की राहों में तूने यीशु का साथ निभाया. जितनी थी ममता यीशु के लिए, सब तूने उस पर बहाया. शांति और प्रेम इस जग में फैले, इतनी कृपा तो करना मां. शांति और प्रेम इस जग में फैले, इतनी कृपा तो करना मां. चांदनी सी तू शीतल, फूलों से तू कोमल, प्यार तेरा निर्मल, हे प्यारी मरियम, हे प्यारी मरियम, हे प्यारी मरियम. अनादी अनंत पित्याच्या पुत्राचा भार जिने आपल्या उदरात वाहिला,
ती कुमारी मरिया धन्य होय. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, कुमारी मरियेच्या सन्मानार्थ आम्ही हे पवित्र साक्रमेंट आनंदाने साजरा करतो आणि तुझ्या दयेची याचना करतो. तिचा विश्वास व तिचे प्रेम तुझ्या तारण कार्यात अधिक पूर्ण विश्वासूपणे सहभागी होण्याकरिता आम्हाला स्फूर्तिदायक ठरो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद आपणा सर्वांवर येवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने आणि प्रेमाने तुम्हास पाठवण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. नवीनच्या प्रार्थनेसाठी पान क्रमांक 242 पेज 242. संत अंतोनीचा नवविना. संत अंतोनीकडे परिणामकारक प्रार्थना. सर्वांनी एकत्र. हे पवित्र संत अंतोनी, तू सर्व संतांमध्ये सज्जन व दयाळू आहेस. तुझे देवावर असलेले निस्सीम प्रेम, तुझे सद्गुण, तुझा प्रेमळपणा आणि इतरांना दाखवलेला बंधुभाव या देणग्याने तुला ईश्वराने या भूतलावर दैवी चमत्कार करण्याची शक्ती दिली आहे. ज्या ज्या व्यक्ती संकटात आहेत अशा व्यक्तींसाठी परमेश्वराकडून विनवणी करून तू दैवी चमत्कार करतोस. चिंतातूर अवस्थेत केलेली प्रार्थना कधीच व्यर्थ गेली नाही. तू आजारांना बरे केलेस. जे हरवले होते त्यांचा शोक घेतला. जे दुःखी होते त्यांना दिलासा व धीर दिलास. तुझ्या पापी लोकांना दयाळूतेने जीवनाची नवीन दिशा दिलीस. जे तळमळीने तुझ्याकडे धावले त्यांना दिलासा देणे तुला शक्य झाले, कारण तुझ्यामध्ये भेदभाव करण्याची वृत्ती नव्हती. तुझ्या पवित्र जीवनाबद्दल आणि चांगल्या निरागस विचाराने आम्ही तुझ्यापुढे नतमस्तक होतो. तुझी भक्ती करतो. आमच्या विनंत्या आहेत. आम्ही श्रद्धेने चमत्काराची अपेक्षा करतो. दैवी चमत्कार करणाऱ्या प्रेमळ व समवृत्तीच्या संत अंतोनी, तुझे हृदय सतत मनुष्याला दया दाखवणारे होते. तुझ्या एका शब्दाने आमच्यासाठी बालेशकडे मध्यस्थी कर. अशी प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे करतो. आमेन. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध क्षमा करतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि मला मोहप्रसंगी पडू दे नकोस, पण वेडापासून आम्हाला सोडो. नमो कृपा पूर्ण मरे प्रभुजा ठाया आहे. धन तू स्त्रियामध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता पुत्र व पवित्र आत्मा यांचा गौरव असो. जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्वकाळ. आमेन. नवनाचा दुसरा दिवस. आपल्या मित्रांकरिता स्वतःचा प्राण अर्पण करण्यापेक्षा दुसरे मोठे ते प्रेम कोणते. आपण प्रार्थना करूया. आपल्याला त्यागाचं महत्त्व कळावं म्हणून आपण संत अंतोनीच्या मध्यस्थीद्वारे प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू आम्हावर दया कर आणि आमची प्रार्थना ऐक. शेजार प्रीती दर्शवण्यासाठी आपण मनापासून त्यागमय जीवन जगायला शिकावे म्हणून आपण संत अंतोनीच्या मध्यस्थीद्वारे प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू आम्हावर दया कर आणि आमची प्रार्थना ऐक. आपल्यामध्ये उदारपणाची वृत्ती निर्माण होऊन आपण सडल हाताने दुसऱ्यांना मदत करावी म्हणून आपण संत अंतोनीच्या मध्यस्थीद्वारे प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू आम्हावर दया कर आणि आमची प्रार्थना ऐक. आपण थोडा वेळ शांत राहूया व ज्या विनवण्या मागण्या येथे घेऊन आलेलो आहोत त्या सर्व विनंत्या आपण संत अंतोनीच्या चरणाशी ठेवूया. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, संत अंतोनी आमच्यासारखा मानव होता, परंतु तुझ्या कृपेने व त्याच्या प्रयत्नाने त्याने इतरांची सेवा केली. तशीच कृपा आम्हाला मिळून दुसऱ्यांची सेवा करण्याचे भाग्य लाभावे अशी प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. माझ्या प्रियवंदनो, आजचं आयोजन दयावंत येशू विभागाने केलं. उद्याच्या मिसाचं आयोजन बाल येशू विभाग करील आणि विषय असेल पुरुष आणि स्त्री यांच्या आत्मदानात समान प्रतिष्ठा. आणि धर्मगुरू असतील आजचेच आपले फादर गौतम पाटील.
प्रिय भाविकांनो, उद्या आणि रविवार आजच्या मिसाचं ज्यांनी आयोजन केलं त्यामध्ये त्यांचे मनापासून आभार. उद्या रविवार, उद्याची मिसा याप्रमाणे असतील. सकाळी 5:30 वाजता मराठीमधून, 6:30 इंग्रजीमधून, 8ची मिसा इंग्रजीमधून, संध्याकाळी 5:30ची मिसा मराठीमधून, 7:30ची मिसा कोंकणीमधून आणि 7:30ची मिसा इंग्रजीमधून होतील. याची भाविकांनी नोंद घ्यावी. आभार. गीत क्रमांक. प्रिय भाविकांनो, उद्या आपण पाचारणासाठी प्रार्थना करणार आहोत. धर्मगुरू आणि धर्मभगिनींच्या पाचारणासाठी तरुण तरुणींना देवाची हाक ऐकू यावी म्हणून प्रार्थना करणार आहोत. तसंच उद्याचं प्रेमाचं दान आहे तांदूळ म्हणजे राईस. धन्यवाद. गाणे क्रमांक 732 नंबर 632. भाग्यवंत संतांनो, आम्हासाठी येशूपाशी मागसायबा. भाग्यवंत संतांनो, आम्हासाठी येशूपाशी मागसायबा. आत आणि मरणाची आत आणि मरणाचे वेळे या हो पात्यांची नवे. सैतान पळतो त्यांचे नावे. तैसे स्मरण ध्यानिले कोणी व्याधी होतात बरे. भाग्यवंता संतांतून आम्हासाठी येशूपाशी मागसायबा. भाग्यवंता संतांतून आम्हासाठी येशूपाशी मागसायबा. आत